अगं लग्नाच्या आधी एका ताटात खात होतो आम्ही. तुझं लगीन झाल्यापासून माणसात माणूस ठेवलं नाही तो. माझ्या लग्नाआधी तुमच्या घरात काही ताट नव्हती का खायला? बरंच की माझ्या संसारावर टपून बसला होता. वेगळं वेगळी भांडी भेटली म्हणून खायला. वहिनी साहेबांचा फोन आलता मला. म्हणले हॅलो कशा आहेत लाडाच्या ननंदबाई. मी म्हणलं बरी आहे, तुम्ही कशा आहेत, झाल्या का कुरड्या पापड्या. म्हणलं थोड्या पाठवून द्या. तो मोबाईलच बंद झालाय म्हणते ती व्यक्ती. कौर क्षेत्राच्या बाहेर आहे. आता काय करावं बाया. दिवसभर नुसता घरात पडून राहतो, नुसता मोबाईल बघत. जरा बाहेर जाऊन बघ दुनियेत काय चाललंय ते. ती सुनीता विलियम्स बघ 9 महिने स्पेस मध्ये राहून आली आणि तू बसलायस घरात नुसते मोबाईल घेऊन. ए मम्मी मी आलो बाहेर जाऊन. चालला उन्हाळ्याच्या मित्रांसोबत बाहेर. तुम्ही दोघं भाऊ तुमच्या बहिणीने फोन केल्या मला भांडण करायला आलाय होय. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय सगळी चूक माझीच आहे, तुमच्या बहिणीची चूक अजिबात नाही का असं वाटतं तुम्हाला? सर साफ खोटा आहे मेवणे. हे साफ खोटा आहे. साधं तुम्हाला सांगतो, व्हॉट्सअप राहते ना व्हॉट्सअपचं लास्ट सीन का बंद केलं म्हणून हिनं मला आठवडाभर भांडणं केली. आठवडाभर नवीन शर्ट घातलो, जरा कंपनीत जरा कार्यक्रम होता, नवीन शर्ट का घातलो, कुणाला भेटायला चाललाय, ह्याच्यावरून सुद्धा 2 दिवस भांडणं केली किरकिरी. आता तुम्हाला साधं सोपं सांगतो, सोशल मीडिया फेसबुकचं कसं आहे, काहीतरी होईल म्हणून माणूस पासवर्ड चेंज का पासवर्ड चेंज केलं सांगा आधी. ती इंस्टाग्रामचं का पासवर्ड चेंज केलं, करायचं काय, मी जगायचं काय कसं मला आधी सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मेवणे, हिनं हाच म्हणली की मी हसायचं, हिनं रड म्हणली की मी रडायचं. ती चावीचं खेळणं राहतं बा, टूर करून फिरवायचं, टूर करून धडकून तिथे जाताना बंद पडतं बा. तसा झालोय मी. आणि एवढा ह्या बाई सगळ्यात मोठी गोष्ट करते काय माहित आहे का करते? डाऊट घेते माझ्यावर. डाऊट कसं घेतेस तू? डाऊट माझ्यावर काय केलं मी? लपड केलं का? कावर डाऊट घेतेस? काय प्रूफ आहे तुझ्याकडं? कोंबडीचा रस्सा, मटणाची सात, मच्छीचे कालवणनी बिर्याणी भात, कोंबडी वडेने भरलेलं ताट, पटकन खाऊन घ्या, श्रावण लागायच्या आत. घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले. कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं, ए बाई लांब हो, माझं लग्न झालंय. लोकांचे नवरे बायकोला सिटीत फिरायला आणतात, काही खायला आणतात, काही नवीन शॉपिंग करायला आणतात. बात तो सही है. अहो चल ना वा. आणि एक माया नवरा आहे, मला फक्त दवाखान्यातच आणतात. अहो चल ना पहिले फटकन, तो दवाखाना बंद होऊन राहिला ना, मग कधी चालतं? अहो माझ्या ताईचं लग्न जमलंय. तुझ्या आईचं लग्न जमलंय? अगं तुझ्या आईचं काय वय काय हे दुसरं लग्न करायचं? अहो पिंकी ताईचं लग्न जमलंय, माझ्या बहिणीचं. हा तुझ्या वहिनीचं पण लग्न जमलं? अगं या दुसऱ्या लग्नाची काय फॅशन आली काय? अरे बहिऱ्या, पागल होईल मी तुमच्या पुढं. माझ्या बहिणीचं लग्न जमलंय, बहिणीचं. हा मग ओरडू कोण राहिली? मला सगळं ऐकू येतं, कळलं मला तुझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून. मी काय बाहेर आहे काय? नाही मी बहिरी आहे, मला ऐकायला कमी येतं. अय्यो मग एखाद्या कानाच्या डॉक्टरकडे जा ना. नाही मला आता एखाद्या वकीलकडे जावं लागल. शकीलकडे कशाला? मटण आणायचंय काय? सांगू काय मग मी शकीलला फोन करून 1 किलो मटण बनवून ठेव म्हणून. हा मटण आणायचंय. अहो पागल माणूस, तुम्ही का असं वागता? कसं हाकता म्हणजे? जसं सगळे हाकता, असं खाली बसून. अच्छा, मला वाटलं काही वेगळी सिस्टीम आहे तुमची. काय हसता? हा बघा मुलाचा फोटो कसा आहे? कोणाचा फोटो आहे का हा? अहो ताईच्या होणाऱ्या नवऱ्याचा. भावऱ्याचा नाही ग, हा तर कोणत्या तरी माकडाचा, आपला सॉरी माणसाचा फोटो आहे. अहो ताईचे मिस्टर आहे. मिक्सर? मिस्टर? मीटर? निघा तुम्ही, निघा. परत मला गुका म्हणली. नाही तुझं गुका. पावसाळ्यामध्ये कुठेतरी मस्त फिरून येऊयात असं ठरवणारा ग्रुप फक्त आणि फक्त 99% वेळा व्हॉट्सअप ग्रुपवरतीच फिरतो.